राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आली महत्त्वाची खुश खबर। हो, खुश खबर लाडक्या बहिणींसाठी खुश खबर। 16वा हप्ता आला बहिणींनो आज। हे बघा, मी तुम्हाला मागील 2-4 दिवसापासून सांगत होतो तुम्हाला 16वा हप्ता मिळून जाणार आहे। अखेर आज सुरुवात झाली आणि 16वा हप्त्याचे 1500 रुपये सुरू झाले। आणि हो, बोनस संदर्भात पण चर्चा भरपूर चालली होती। मागच्या वेळी बोनस पण सुरू झालं बहिणींनो। ही सर्वात मोठी खुशखबर आहे तुमच्यासाठी। 5,500 रुपये राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 5,500 रुपये बोनस देखील सुरू झालं आणि 16वा हप्ता 1500 रुपयाचा हप्ता पण सुरू झाला। अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी। आणि अजून एक गुड न्यूज, 1 लाख रुपये बिनव्याजी कर्ज फक्त लाडक्या बहिणींसाठी। 0% व्याज दराने कर्ज देखील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येणे सुरू झालेलं आहे। आता हे कर्ज तुम्हाला पाहिजे असेल, 1 लाख रुपये पाहिजे असतील तर त्यासाठी मी तुम्हाला सांगतो फॉर्म कसा भरायचा आणि 0% जे काही कर्ज मिळणार आहे 0% व्याज दराने 1 लाख रुपयेचं हे तुम्हाला भेटणार आहे। त्यासाठी फॉर्म, कागदपत्रे कोणकोणती लागणार याबद्दल सर्व माहिती सांगतो। व्हिडिओ पूर्ण बघा, आजचा हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। तर बघा, कागदपत्रे कोणकोणती लागणार, फॉर्म कसा भरायचा, 1 लाख रुपये कर्ज जरी तुम्हाला पाहिजे असेल। आणि हे बघा, हे 1 लाख रुपये कर्ज जे आहे हे तुम्हाला कर्ज मिळणार आहे छोटा मोठा व्यवसायासाठी। व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता या कर्जामुळे। त्यामुळे सरकार तुम्हाला हे कर्ज देत आहे 0% व्याज दराने। आता हे कसं भेटणार आहे त्याबद्दल सांगतो। बोनसची चर्चा चालली होती, 5,500 रुपये मिळेल याबद्दल दिवाळीत मोठी चर्चा चालली। आता बघा, अखेर हे बोनस देखील सुरू झालेलं आहे। आता किती लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये बोनस आलं त्याची यादी तुम्हाला दाखवतो। आणि तुमच्या खात्यामध्ये पण बोनस 5,500 रुपये तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी एक काम तुम्हाला करावं लागणार आहे। ते काम कुठलं काम आहे ते सांगतो मी तुम्हाला, मग यादी पण दाखवतो किती जणांना बोनस मिळालं। तर काय काम करावं लागणार आहे म्हणजे तुमच्या खात्यामध्ये हे बोनस मिळेल लाडक्या बहिणींनो, त्याबद्दल पण सांगतो। आणि महत्त्वाचं 16वा हप्ता या चालू महिन्याचा ऑक्टोबरचा हप्ता आहे। हा जो चालू महिना आहे ना, तर या महिन्याचे हे ऑक्टोबरचे 16वा हप्त्याचे 1500 रुपये आहेत लाडकी बहीण योजनेचे। हे पैसे पण सुरू झाले आणि भरपूर जिल्ह्यामध्ये जवळपास 26 जिल्हे जे आहेत त्यामध्ये पैसे आलेले आहेत। आणि राज्यातील लाडक्या बहिणी आज खुश झालेल्या आहेत कारण हप्ता येणे सुरू झाले पुन्हा। आता मागच्या वेळी तुम्हाला सप्टेंबरचे 1500 रुपये मिळाले होते आणि आता पुन्हा अजून 1500 रुपये येणे सुरू झाले, ते म्हणजे 16वा हप्ता ऑक्टोबरचा हप्ता वाटप सुरू झाला, त्याबद्दल पण सांगतो। अत्यंत महत्त्वाचा आजचा हा व्हिडिओ आहे बहिणींनो। तुम्हाला सर्वांना माहीत आहे, सत्य माहिती तुम्हाला कुठे पाहायला भेटत असते? आपल्या चॅनलवर। कामाची माहिती तुम्हाला कुठे पाहायला मिळत असते? आपल्या चॅनलवर। ताजी बातमी तुम्हाला कुठे पाहायला मिळत असते? आपल्या चॅनलवर। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर जरी तुम्ही नवीन असाल आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। आता जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ती माहिती नीटपणे समजून घ्या। काही नाही, जास्त लांब व्हिडिओ नाही, छोटासा व्हिडिओ आहे, 15-1 मिनिटाचा व्हिडिओ आहे। या 15 मिनिटात तुम्हाला एवढी महत्त्वाची माहिती भेटून जाणार आहे ना, तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज राहणार नाही। आलं लक्षात? अत्यंत महत्त्वाची माहिती आहे राज्यातील माझ्या माता बहिणींसाठी, लाडक्या बहिणींसाठी। अत्यंत जबरदस्त माहिती, बातम्या बघा। तुम्ही आता सर्व सांगतो एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये। बघा तुम्ही आता सर्व माहिती। तर बघा, राज्यातील माझ्या माता बहिणींसाठी, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट। पहिले 1 लाख रुपये कर्ज संदर्भात माहिती मी तुम्हाला सांगतो। हे जे कर्ज आहे हे 0% व्याज दराने मिळणार आहे। यासाठी फॉर्म भरावा लागेल का? तर नाही, यासाठी फॉर्म वगैरे नाहीत बहिणींनो आणि कुठलेही कागदपत्र घेऊन जाण्याची गरज नाही। ओके, हे कर्ज मुंबई येथे मिळत आहे सध्या तरी। बाकीच्या जिल्ह्यात सुरुवात होईल का त्याबद्दल पण सांगतो, काही टेन्शन घेऊ नका, सांगतो त्याबद्दल पण। तुमच्या जिल्ह्यात पण पैसे येतील का? 1 लाख रुपये कर्ज तुम्हाला भेटेल का 0% व्याजदराने? सांगतो त्याबद्दल, काही तुम्ही टेन्शन घेऊ नका। हे बघा, हे जे 1 लाख रुपये कर्ज आहे ना लाडक्या बहिणींनो, हे 1 लाख रुपये कर्ज
हे मुंबईच्या बँकांनी तसा निर्णय घेतलेला आहे की आम्ही लाडक्या बहिणींना मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरातील लाडक्या बहिणींना मुंबईच्या बँकांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे। 0% व्याजदराने हे कर्ज दिले जात आहे। जबरदस्त निर्णय आहे हा। आता बघा बाकीच्या जिल्ह्यांचं काय होणार मग, बाकीचे जे काही जिल्हे आहेत, बाकीचे जिल्हे येथे कर्ज भेटेल का 0% व्याजदराने, याबद्दल अपडेट काय, तर बघा अपडेट अशी आहे की या संदर्भात अजून कुठलीच अपडेट आलेली नाही। हां, मागच्या वेळी एक घोषणा झाली होती, काही मंत्र्यांनी घोषणा केली होती, आपण बघितलं होतं, न्यूजमध्ये बघितलं होतं। जवळपास 40,000 रुपयाची घोषणा केली होती मागच्या वेळी की 40,000पर्यंत बाकीच्या जिल्ह्यात कर्ज मिळू शकतं, परंतु त्याबद्दल पुढे काही अपडेट झालीच नाही, फक्त घोषणा झाली आणि आपण सर्वजण बघत आहोत घोषणावर घोषणा चालू आहेत, परंतु काही निर्णय झाला नाही त्या संदर्भात, कर्ज संदर्भात। परंतु लाडकी बहीण योजना सुरू आहे, दर महिन्याला तुम्हाला 1500 रुपये मिळत आहे। आता या महिन्याचा हप्ता सुरू झाला, त्याबद्दल जी अपडेट आहे ती अपडेट बघा, किती जिल्ह्यात पैसे आले, किती जणांना SMS आले, बघा ती माहिती आता। राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आता अत्यंत महत्त्वाची अपडेट, 16वा हप्ता सुरू झाला लाडक्या बहिणींनो, त्याबद्दल माहिती आपण जाणून घेऊया। आणि महत्त्वाचं म्हणजे 16वा हप्ता बोनस संदर्भात भरपूर चर्चा चालली। चर्चा अशी चालली की बोनस लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 5,500 रुपये येईल। दिवाळीमध्ये ही चर्चा भरपूर चालली, दिवाळी बोनस म्हणून मिळेल असं सांगण्यात आलं, परंतु बघितलं तर काय 1 रुपया पण आला नाही, बरोबर ना। बोनसच्या नावाने पैसे आले नाही। हो, लाडकी बहीण योजनेमार्फत तेव्हा सप्टेंबरचा हप्ता देण्यात आला होता दिवाळीमध्ये, परंतु बोनस वगैरे दुसरं काही मिळालं नाही 1500 व्यतिरिक्त। आता मग याबद्दल काय अपडेट आहे, याबद्दल आपण तर न्यूजमध्ये पण बघितलं, भरपूर यूट्यूब चॅनलवरती सांगण्यात आलं की 5,500 रुपयाचं बोनस दिलं जाईल। याबद्दल अपडेट काय, चला खरी माहिती समजून घ्या, सत्य माहिती समजून घ्या। आपल्या चॅनलवर सत्य माहिती दिली जाते, कुठलंच बोनस दिलं जाणार नाही आणि त्याचा कुठलाच निर्णय किंवा GR किंवा सरकारने कुठली तरी घोषणा या संदर्भात केलेली नाही। त्यामुळे ही जी माहिती आहे आपल्या बातमीमध्ये, ही माहिती असत्य समजली गेलेली आहे, म्हणजे ही माहिती पूर्णपणे असत्य आहे। कोणत्याही अफवांना बळी पडू नका, सत्य माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या। ही माहिती पूर्णपणे असत्य आहे, यामध्ये कुठलीच सत्यता नाही की तुम्हाला 5,500 रुपयेपर्यंत बोनस मिळेल म्हणून किंवा 6,000 रुपयेपर्यंत बोनस मिळेल, कुठलंच बोनस दिलं जाणार नाही, ही माहिती चुकीची आहे। ओके, चुकीची माहिती ठरलेली आहे ही। त्यामुळे बोनस वगैरेचा कुठलाच निर्णय शासनाने घेतलेला नाही, फक्त तुम्हाला दर महिन्याला लाडकी बहीण योजनेमार्फत 1500 रुपयाचा हप्ता मिळतो आणि जे काही कर्ज आहे ते कर्ज मिळालेलं आहे फक्त मुंबईच्या महिलांना, लाडक्या बहिणींना। ओके, बाकीच्या जिल्ह्यात पण कर्ज जरी मिळेल तर त्याचा GR येईल तेव्हा समजेल आपल्याला, कारण मुंबईच्या बँकांनी तसा निर्णय घेतला होता। आता बाकीच्या जिल्ह्यात, तुमच्या जिल्ह्यातील बँकांनी तसा निर्णय घेतला तर तुम्हाला पण कर्ज मिळू शकतं। बघू आता येईल तशी अपडेट आल्यावर मी तुम्हाला पुढे तसं सांगेलच, काही टेन्शन घेऊ नका। आता महत्त्वाची माहिती, 16वा हप्ता, या चालू महिन्याचं 16वा हप्त्याचे 1500 रुपये सुरू, त्याबद्दलची माहिती आहे ती माहिती अत्यंत महत्त्वाची आहे, ही माहिती मिस करू नका। ही माहिती तुम्ही बघा, आता अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगतो। इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला, तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलेलं नसेल लाडक्या बहिणींनो तर लाईक करा, चला पटापट लाईक करा बरं। जवळपास या व्हिडिओला आज 1000 लाईक झाले पाहिजे। तुम्ही सध्या व्हिडिओ कमी पाहत आहात, तुम्ही आपले चॅनलचे व्हिडिओ बघत चला, सत्य माहिती फक्त मीच तुम्हाला देत असतो, तुम्हाला सर्वांना माहीत आहे, जे रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना माहीत असतं। चला बघा आता पुढे माहिती। चला आता बघा 16वा हप्ता 1500 रुपयाचा हप्ताबद्दल आपण मोठी खुशखबर बघणार आहोत। वाटप सुरू झाली का, चला याबद्दल अपडेट जे आलेले आहे ते अपडेट सांगतो। पहिले एक महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगतो, किती लाडक्या बहिणींची EKYC कंप्लीट झाली मला कमेंट करून सांगा। झाली का तुमची EKYC, चला पटापट कमेंट करून सांगा। KYC करून घ्या, आता सप्टेंबरचा हप्ता तुम्हाला आला, मागच्या वेळी
सप्टेंबरचा हप्ता का देण्यात आला? कारण दिवाळी होती, त्यामुळे ज्यांची KYC झालेली नव्हती त्यांच्या खात्यामध्ये पण 1500 रुपये जमा झाले, बरोबर ना? परंतु यापुढे प्रॉब्लेम येऊ शकते. लाडक्या बहिणींनो, मी काय सांगत आहे तुम्हाला समजत आहे का? दिवाळीच्या काळात सरकारने देऊन टाकला हप्ता. ज्यांची KYC झालेली नव्हती त्यांच्या खात्यामध्ये पण हप्ता टाकून दिला. परंतु पुढे काय? पुढे जरी KYC झाले नसेल तर तुमचा हप्ता बंद देखील होऊ शकतो. त्यामुळे पटापट KYC करून घ्या बहिणींनो. ओके, KYC सर्वांना करावीच लागणार आहे, त्यामुळे KYC करा. हे बघा, सध्या लोड असेल साईटवरती तर तुम्ही एक काम करा, रात्री 12 नंतर ट्राय करा, KYC होऊन जाते. नाहीतर सकाळी ट्राय करा, 100% तुमची KYC होऊन जाते. कारण सकाळी लोड कमी असतो साईटवरती किंवा रात्री 12 नंतर पण लोड कमी असतो साईटवरती. सिंपल पद्धतीने तुमची KYC होऊन जाते. काही नाही, 2 मिनिटात होऊन जाते KYC, जास्त त्यासाठी काही टाईम लागत नाही. चला, आता 16वा हप्ता 1500 रुपये सुरू झाला का त्याबद्दल माहिती आपण समजून घेऊया. तुम्हाला आता मागच्या वेळी दिवाळीमध्ये जो हप्ता मिळाला तो सप्टेंबरचे 1500 रुपये होते. 16वा हप्ता संदर्भात मोठी खुशखबर आलेली आहे. 16वा हप्ता जो आहे ना लाडक्या बहिणींनो, आता अचानकपणे तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. ओके, तुम्हाला अचानकपणे SMS येतील, कारण ऑक्टोबरच्या शेवटी हप्ता जमा होईल अशी अपडेट सूत्रांनी दिलेली आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपयाचा जो काही 16वा हप्ता आहे, हा 16वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे बहिणींनो. ही मोठी गोड बातमी, खुश खबर राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी, लाडक्या बहिणींसाठी अपडेट आलेली आहे. ओके, त्यामुळे थोडी वाट बघा, तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल. जो हप्ता जमा होणार आहे तो 16वा हप्ता असणार आहे आणि हा 16वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल ऑक्टोबर महिन्याच्या एंडिंगपर्यंत, ऑक्टोबरच्या शेवटी. आलं लक्षात? तर ही सर्वात मोठी खुशखबर होती राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी, लाडक्या बहिणींसाठी. अजूनपर्यंत हप्ता आलेला नाही, बरं, हप्ता आलेला नाही. तुम्हाला ऑक्टोबरच्या शेवटी म्हणजे आता पुढील काही दिवसामध्येच तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे. ओके, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. आता बघा, अत्यंत महत्त्वाची बातमी. चला, आता बघा, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. शेतकरी भावांसाठी छोटीशी माहिती आहे, 3 मिनिटात सांगतो. फक्त 3 मिनिट बघा. तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. बघा, तर राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय. आता 3 हेक्टरपर्यंत मिळणार नुकसान भरपाई. 3 हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे. ही अत्यंत महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. गेल्या काही महिन्यामध्ये राज्याच्या विविध भागांना अतिवृष्टी आणि पुराचा मोठा फटका बसला. या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांच्या उभी पिके आडवी झाली. अनेक ठिकाणी शेतजमिनी खरडून गेल्या, ज्यामुळे जगाच्या पोशिंद्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले. याच पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मोठा निर्णय घेतला आहे. यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून या बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून राज्य शासनाने तातडीने मदत देण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी 2 हेक्टरपर्यंत मदत देण्यासाठी मान्यता दिली असून आता या शेतकऱ्यांना 3 हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठीही विशेष बाब म्हणून 648 कोटी 15,41,000 रुपयाच्या निधीच्या वितरणाला मान्यता देण्यात आली असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली. बघा, 648 कोटी 15,41,000 रुपयाची मदत, जो काही निधी आहे त्या निधीच्या वितरणाला मान्यता देण्यात आली आहे. याबद्दल मदत व पुनर्वसन मंत्री जे आहेत मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी याबद्दल माहिती दिली. याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. त्यानंतर पुढे बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे. आजपर्यंत मदत व पुनर्वसन विभागाकडून यंदाच्या खरीप हंगामातील नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सुमारे 8,139 कोटी रुपये
इतक्या रकमेचे शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत, अशी माहितीही मंत्री जाधव पाटील यांनी यावेळी दिली। तर अत्यंत महत्त्वाची बातमी ती शेतकरी भावांसाठी ही 3 हेक्टरपर्यंत आता मिळणार नुकसान भरपाई ही सर्वात मोठी बातमी ती। चला सर्व माहिती बघितली, या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद। आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये।